काबुली चण्यापासून अशी आज चटपटीत रेसिपी बनवणार आहोत, जिचं नाव आहे चना कोळीवाडा। मस्त कुरकुरीत क्रंची क्रिस्पी आणि मसालेदार रेसिपी आहे। अगदी साधी आणि सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी काबुली चना 6 ते 7 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे। मस्त फुललेला आहे। त्यानंतर याला कुकरमध्ये आपण शिजवून घेणार आहोत। चणे शिजतील इतपत पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायला नको। त्यानंतर इथे थोडंसं मीठ घालणार आहे। त्यासोबत दालचिनी, मोठी विलायची आणि तेजपत्ता हे देखील यामध्ये घालायचं आहे आणि कुकरच्या 4 शिट्ट्या होईपर्यंत मऊ शिजवून घ्यायचे आहे। त्यानंतर पाणी काढून यामध्ये लाल मिरची पावडर, धना पावडर, त्यासोबत गरम मसाला हे घातलेले आहे। आता तुम्ही यामध्ये काळी मिरी पूड देखील घालू शकता। मी मुलांसाठी बनवते त्यासाठी घालणार नाहीये, जास्त तिखट लागेल त्यासाठी। त्यासोबत इथे 1 चमचा एवढं कॉर्नफ्लोअर घातलेला आहे आणि 1 चमचा एवढा मैदा घालायचा आहे। सोबतच चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि छान आता मिक्स करून घ्यायचं आहे। गरजेप्रमाणे थोडंसं यामध्ये पाणी घातलेलं आहे, चमचाभर। छान आपला मसाला पूर्ण कोट झाला पाहिजे यासाठी यामध्ये पाणी घातलेलं आहे। जास्त पाणी घालायचं नाही, कारण तेलामध्ये सोडताना ते मग चिटकतात। असे सुट्टे सुट्टे तळून घ्यायचे आहेत। त्यासाठी ते मस्त तयार करून झालेलं आहे। छान कोट झालेला आहे सर्व मसाला। तेल एकदम कडकडीत गरम आहे। त्यामध्ये आता एक एक सोडून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता आपण पाण्याचा वापर कमी केल्यामुळे अगदी सुटसुटीत झालेले आहे। छान आता क्रिस्पी होईपर्यंत साधारण 1 मिनिट भरामध्ये छान कुरकुरीत तळले जातात। तयार करून घेऊ शकता। आता हे सर्व असे तळून घेतलेले आहेत मी कुरकुरीत होईपर्यंत। त्यानंतर काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या देखील तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत। सोबतच कढीपत्ता देखील तळून घेतलेला आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन देखील क्लिक करा, यामुळे तुम्हाला रोज एका नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल। तयार झालेला आहे आपला कुरकुरीत क्रिस्पी चना कोळीवाडा। पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी सोबत।